अपयशापासून धडा घेऊन पुढे जातो. मी कधीही तणावात खेळत नाही. माझा हा दृष्टिकोन लोकांना ठाऊक आहे. पराभवानंतर तणावात खेळलो तर माझे वैयक्तिक आणि संघाचे नुकसान होते. त्यावेळी मी डगमगत नाही. आयुष्यात आपण नेहमी काहीतरी शिकत पुढे गेले पाहिजे. हे करताना एकदा झालेली चूक दुसऱ्यांदा होणार नाही याची कटाक्षाने काळजी घेता आली पाहिजे. प्रत्येकाच्या आयुष्यात काही वाईट दिवस असतात जे आपल्याला काही प्रमाणात कमजोर करण्यास कारणीभूत ठरतात. पण आपण यामुळे चिंतित होता कामा नये, कारण पिक्चर अभी बाकी आहे. आपल्या आयुष्यात चांगले दिवस येतील हा विश्वास ठेवला पाहिजे आणि भावनांवर नियंत्रण ठेवता आले पाहिजे. मला पण राग येतो. मी कधी कधी हताश होतो, निराश होतो. पण वर्तमानात जगत असताना मला या क्षणाला काय करायचे याचा विचार करून मी कृतीला महत्त्व देतो. तेव्हा माझ्या भावनांवर नियंत्रण मिळवतो. चूक मान्य करा. यश तुम्हाला सांगते की तुम्ही आयुष्यात विनम्र असले पाहिजेत. आपण चूक करणार नाही तर आपण भाग्यवान होऊ. जेव्हा आपल्याकडून एखादी चूक होईल तेव्हा जाहीरपणे उभे राहून आपल्याला ती मान्य करता आली पाहिजे की होय, मी चुकलो. हे लक्षात घ्या. तुमच्या आयुष्यात कोणतेही स्वप्न नसेल तर तुम्ही प्रगती आपल्या मनाला नियंत्रित करता आले तर आयुष्यात अनेक लक्ष्य उत्कृष्टपणे साध्य करता येतात. आपला मेंदू हा सर्वात शक्तिशाली आहे, जो आपल्याकडून विचार करतो आणि कृती करून घेतो. म्हणून त्यावर नियंत्रण महत्त्वाचे आहे. करू शकत नाही. स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वप्न पाहणे आवश्यक आहे. आयुष्यातील वाईट काळाला दोष देऊ नये. हाच काळ आयुष्याला रंजक बनवतो. नेहमी जिंकतच गेला तर कमजोरी काय आहे हे कळणार नाही. धन्यवाद. चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा. व्हिडिओ